सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं जल्लोषी पार्ट्यांचं आयोजन करण्याची पाश्चात्य देशांची पद्धत आता आपल्याकडे सुद्धा चांगलीच रुजली आहे। या पार्ट्यांमध्ये विशेष करून मांसाहाराचा बेत असतो। कोल्हापूरकरांचं मांसाहार प्रेम जगप्रसिद्ध आहे। त्यामुळे आज 31च्या निमित्तानं हजारो कोल्हापूरकरांची पावलं मटण, मासे, चिकन यांच्या खरेदीकडे वळत होती। त्यामुळे शहरातील मटण मार्केटसह अन्य ठिकाणची मांस मच्छी विक्रीच्या दुकानांसमोर तोबा गर्दी होती। सुरमई, बांगडा, पापलेट आणि प्रॉन्स खरेदीकडे खवय्यांचा अधिक कल पाहायला मिळाला। कोल्हापूर शहरात दररोज किमान 100 ते 150 बकरी कापली जातात। आज सायंकाळपर्यंत हाच आकडा 600च्या घरात गेलाय। एका बकऱ्याचं वजन सरासरी 13 किलो गृहीत धरलं तर कोल्हापूर शहरवासियांनी किमान 6 ते 7 टन मटणावर ताव मारल्याचं दिसून येतंय। मासे आणि चिकनची विक्री सुद्धा काही टनाच्या घरात झाली आहे। कोल्हापूरकडे खवय आहे, लक्षात ठेवा। कोल्हापुरात हा तांबडा पांढरा असा फेमस आहे काय, त्यामुळं अतिशय सकाळपासून मार्केटला गर्दी आहे आणि बगल तिकडं म्हणजे माणसं लाईन लावून मटण, चिकन, मासे घ्यायला लागलेत। तर जवळजवळ मार्केटला आपल्या जवळजवळ कोल्हापूर मार्केटला 5000 बकरी फस्त झाले आहेत। दरम्यान माशांची आवक कमी असल्यामुळे माशांचे दर चढे राहिले असले तरी कोल्हापूरकरांनी मासे खरेदीला सुद्धा चांगली पसंती दिली होती। कोल्हापूरमध्ये 31 खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। आज कोल्हापूरमध्ये मी इथे मच्छी मार्केटला आलो होतो, कोळंबी घ्यायला, मच्छी घ्यायला आणि चिकन वगैरे घ्यायला। तर कोल्हापूरमध्ये खूप मस्तपैकी एन्जॉय करतो। प्रत्येकजण बाहेर किंवा हॉटेलला जाऊन पार्टी करतात। खरं मी असं कोल्हापुरात प्रत्येक ठिकाणी बघतोय की घरातली आपली आई वडील, बहीण भाऊ, मुलं यांच्यासोबत आम्ही प्रत्येक 31 डिसेंबरला प्रत्येक वर्षाच्या 31 डिसेंबरला बाहेरनं नियोजन करता घरी सहकुटुंब आम्ही येऊन मासा, मटण किंवा चिकन खरेदी करून सर्वजण आम्ही घरात एन्जॉय करतोय। एकूणच 31 आणि मांसाहाराचा बेत हे समीकरण सगळीकडे रूढ असलं तरी आज मटण मार्केटमध्ये झालेल्या गर्दीमुळे कोल्हापूरकरांचा त्यात नाद खुळा असल्याचं यंदा सुद्धा दिसून आलंय।